न आपण 5वं सम सॉल्व करणार आहोत. तर तुम्ही 6वं सम होमवर्क करायचं. सेकंड आणि 6th सम तुम्ही ग्राफ बुकमध्ये सॉल्व करायचं आहे. 3x - 4y = -7 असं पहिले इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन 5x - 2y = 0 हे सेकंड इक्वेशन आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये एक्सचं किंवा वायचं कोएफिशियंट 1 नाही आहे. आणि यावेळी मग आता डिनॉमिनेटर हे नंबर येणार आहे, त्यामुळे हे सम्स नीट लक्ष द्यायचं आहे. जरा हे सम जर समजा तुम्हाला आलं की या टाईपची सम भरपूर तुम्हाला सॉल्व करता येतील. हे सगळ्यात क्लिष्ट आहे, म्हणजे याच्यापेक्षा सगळे बाकीचे सोपे आहेत. याचा अर्थ असा होतोय, म्हणून तुम्ही लक्ष दिलात. हे युनिट समजा तुम्हाला जमलं की ग्राफमधलं कुठलेही सम कितीही अवघड आलं तरी येते, फक्त त्या समकडे तुम्ही नीट लक्ष द्यायचं आहे. इथं पण असंच आहे, वायचं कोएफिशियंट 2 आहे आणि एक्सचं कोएफिशियंट 5 आहे. म्हणजे कुठल्याच कोएफिशियंटचे जर समजा कोएफिशियंट 1 असेल तर अशा वेळी मात्र डिनॉमिनेटरला जे नंबर येते ते नंबर कसं करायचं ते घेणार आहोत आपण. यामध्ये 3x आहे आणि 4y आहे. हे निगेटिव्ह असल्यामुळं त्याला मी ट्रान्सफर करणार आहे राईट साईडला, म्हणजे सिम्प्लिफाय करतो. 3x = निगेटिव्ह पुढचा 4y -7. त्या -7 ॲज इट इज हे मायनस बिकम पॉझिटिव्ह. देअरफॉर x = 4y -7 / 3. आता तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, डिनॉमिनेटरला 3 आलेलं आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आता वायची व्हॅल्यू 0 समजा ठेवलं तर 1 आणि 2 ठेवता येणार नाही, कारण 1 आणि 2 ठेवलं की याची जी व्हॅल्यू आहे ती फ्रॅक्शन येणार. म्हणून डिनॉमिनेटरला जेवढं नंबर असेल त्याच डिफरन्सनं आपल्याला पुट करावं लागेल. म्हणजे जर समजा 0 आला, 0 + 3 म्हणजे 3 पुट करता येते. 3 + 3 6 किंवा 0 - 3 -3 किंवा -6 असंच सबस्टिट्यूट करावं लागेल. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं पण मी काय करणार आहे, 2yला राईट साईडला ट्रान्सफर करतो. हे मायनस आहे, +2y येते आणि लिहिताना मी असं लिहिणार आहे पॉझिटिव्ह 2y = 5x असं घेणार आहे. देअरफॉर y = इथे घेणार 5x / 2. इकडे गेल्यानंतर डिनॉमिनेटर येतोय हे 5x/2. असं काय केलं मी, 5 इकडे घेता आलं असता, पण त्यावेळी आपल्याला 5च्या डिफरन्सनं नंबर ठेवावा लागला असता. म्हणून जास्तीत जास्त ही जी नंबर आहे डिनॉमिनेटरला नंबर आहे ती स्मॉलर असणं गरजेचं आहे, म्हणून मी 2ला इकडे घेतलेला आहे. 5x/2. मग एक्सची व्हॅल्यू तुम्ही 0 पुट करू शकता. सपोज इन क्रिटिकल कंडिशनमध्ये 1 पुट केला तरी चालेल. 2.5 इज अलाउड, 2.5 इज अलाउड, 3.5 इज अलाउड. काही क्रिटिकल कंडिशनमध्ये तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये जरी आन्सर आला की 2.5, 6.5, 0.5 आला तर कन्सिडर केलं जातं. पण 43, 45, 47 इज नॉट अलाउड. देअरफॉर वी गेट y = 5x/2. आता 2 आहे, 2ची व्हॅल्यू एकदा फॉर एक्झाम्पल 0 पुट केला तरी याचा आन्सर येते. परंतु 1 पुट करायचं नाही, 2 पुट करायचा आन्सर येते. 3 पुट करायचा नाही, आन्सर येत नाही. 4 पुट केला तर इंटिजरमध्ये आपल्याला आन्सर मिळेल. तर ठीक आहे, आपण किंवा निगेटिव्ह पण पुट करू शकता. त्यानंतर इथं आपण पहिलं इक्वेशन आहे, त्या टेबल मी ऑलरेडी करून घेतलेलं आहे. त्या टेबलवर आपण फर्स्ट व्हॅल्यू आपण इक्वेशन लिहून घेऊया सिम्प्लिफाईड फॉर्ममधलं. x = कन्व्हिनियंट फॉर्म आहे आपला 4y - 7 / 3. व्हॅल्यू 3 आहे, /3 असल्यामुळे 3च्या डिफरन्सनं आपल्याला पुट करावं लागेल. तिथं y = 5x / 2. हा सेकंड इक्वेशन आहे. सेकंड टेबल कंप्लीट करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला सगळे नंबर स्वतः पुट करून चालणार नाही, त्यासाठी आपल्याला एक 1 बाय 1 चेक करावं लागेल. इफ वी पुट y = 0 वी गेट -7/3. 3च्या टेबलमध्ये 7 नसल्यामुळं आपल्याला काय करता येणार नाही, इथं 0 पुट करता येणार नाही. आता फॉर एक्झाम्पल इफ वी पुट y = 1 वी गेट 7 - 4. 7 - 4 is 3.
negative 3 upon negative 3 upon 3, we get 1. Therefore, we can put the value y ची व्हॅल्यू आपण 1 पुट करू शकतो आणि y इज इक्वल टू 1. त्यानंतर 1 पुट केल्यानंतर 2 3 पुट करता येणार नाही. y इज इक्वल टू 1 प्लस 3. we have to put 4. then 4 plus 3 we have to put 7 पुट करता येईल. हे नंबर्स आपल्याला पुट करता येणार किंवा अदरवाइज 1 minus 3 we have to also put, we can put the value of y negative 2. Negative 2 is allowed. First we have to put y is equal to negative 2 or we can put secondly. इथे y ची व्हॅल्यू आपल्याला negative 2 पुट केला तरी चालते किंवा 7 पुट केला तरी चालते, 4 पुट केला तरी चालते, 1 पुट केला तरी चालेल. If we put y is equal to 1, we get x is equal to 4 into 1 minus 7 upon 3, which is equal to 4 minus 7 upon 3 is equal to negative 3 upon 3. Therefore, we get x is equal to negative 1. X is equal to negative 1. If we put x is equal to negative, if we put y is equal to 1, we get x is equal to negative 1. First here negative 1, positive 1. Then we put y is equal to negative 2. Y is equal to negative 2. We put y is equal to negative 2. Then we get x is equal to 4 into negative 2 minus 7 upon 3, which is equal to 4 to the negative 8 minus negative 7 upon 3, which is equal to negative 15. Adding 7 and 8 upon 3. Therefore, we get x is equal to negative 5. We get x is equal to negative 5. The value of x is negative 5 and the value of negative 1. Therefore, the pair is negative 5, negative 1. Second, x is equal to negative 5. If we put y is equal to negative 2, we get x is equal to negative 5. Here is negative 5. Put x is equal to, then we get x is equal to negative 3. 3 1s are 3, 5s are negative 5. We get negative. If we put x is equal to y is equal to negative 2, we get x is equal to negative 5. Negative 5 and negative 2. If we put, now we put x is, y is equal to, put y is equal to 4. Therefore, we get x is equal to 4 into 4. 4 into 4 minus 7 upon 3, which is equal to 16 minus 7 upon 3. 16 minus 7 means 9 upon 3. Therefore, we get x is equal to 3 1s are 3, 3 3s are 9. X is equal to 9. If we put y is equal to 4, we get x is equal to 3. X is equal to 3 and y is equal to 4 is the required pair. 3 4 is the required pair. Now complete the second table. Put first, the convenient form of that equation is 5x, y is equal to 5x upon 2. If we substitute x is equal to negative 2, we get, put x is equal to negative 2, we get y is equal to 5 into negative 2 upon 2. 2 get cancelled, we get negative 5 on the 5. X is equal to negative 2, then y is equal to negative 5.
If we put x is equal to 0, we get y is equal to 5 into 0 upon 2, which is equal to 0 upon 2, which is equal to also 0. If we put x is equal to 0, then we get y is equal to 0. Here is 0, 0. The pair is like this, negative 2, negative 5, 0, 0, and then put x is equal to positive 2, we get y is equal to 5 into positive 2 upon 2, 2 will cancel, we get 5. If x is equal to 2, then we get y is equal to 5. The pair is last factor is 2 and 5. Therefore, now these two tables are ready. Then we have to draw the graph. These two tables are represented by using the graph on the graph paper. Look at the graph paper. This is the graph paper. The horizontal line is called as the x-axis and the vertical line is called as the y-axis. And here is the point of intersection is called as the origin, and the coordinates of origin are 0, 0. From origin to right, we can write 1, 2, 3, 4, 5, 6, so on as the positive numbers, and to the left we can write negative 1, negative 2, negative 3, negative 4, negative 5, negative 6 to the left side, and above the origin we can write 1, 2, 3, 4, 5, 6, 7, and below the line, below the x-axis, we can write negative 1, negative 2, negative 3, negative 4, so on, negative 5, negative 6, so on. The scale, write the scale 1 cm equal to 1 unit on both the axis. लक्षात ठेवायचं हे सगळं प्रत्येक एक्झाम्पलला येणार आणि तुम्ही मी फोर्थ एक्झाम्पल मी इथं सॉल्व करून दिलेले आहे आणि बाकीचे तुम्हाला सॉल्व करायचा आहे. 6th आणि 2nd नंबर तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला इथं या ठिकाणी हा एक टेबल रेडी आहे, आपला दुसरा टेबल रेडी आहे. आपण काय करणार आहोत, हे दोन्ही टेबल तिथं रिप्रेझेंट करणार आहोत. फर्स्ट नंबर आहे -1 पॉझिटिव्ह 1, निगेटिव्ह पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंट -1 पॉझिटिव्ह 1 इथं नंबर राईट करायचा -1 पॉझिटिव्ह 1. सेकंड नंबर आहे -5 -2 -5 -2 इथं -5 -2 इथं सेकंड नंबर आहे -5 -2 आणि थर्ड कोऑर्डिनेट आहे 3 आणि 5 पॉझिटिव्ह 3 आणि 4 3 पॉझिटिव्ह 3 आणि पॉझिटिव्ह 4 या ठिकाणी मोस्टली या ठिकाणी येईल. तुमच्या ग्राफ पेपरमध्ये व्यवस्थित येणार आहे. इथं आपण दोन्हीमधून आपल्याला 3 आणि 4 कोऑर्डिनेट लिहायचं आहे न विसरता, आणि यामध्ये तिन्हीमधून जाणारी तुम्हाला लाईन ड्रॉ करता येईल. यामध्ये तुम्हाला लाईन ड्रॉ करता येईल. या लाईनचं इक्वेशन ओरिजिनल जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आहे 3x - 4y 3x - 4y is equal to -7 is the equation. सेकंड इक्वेशन सेकंड टेबलचं सेकंड आपल्याला ड्रॉ करायचं आहे -2 to -5. इथं -2 आहे, इथं -5 आहे, इथं -2 आणि -5 या ठिकाणी मोस्टली इथे. त्यानंतर 0, 0 इथे 0, 0 आलेलं आहे. त्याच्यानंतर 2 आणि 5 आलेलं आहे. 2 आणि इथं 5 आहे, इथं 5 येईल. त्यानंतर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळवायचं आहे. साधारणतः या टाईपने येईल तुम्हाला. इथं आहे लाईन ड्रॉ करायचं आहे. त्याच्यानंतर इथं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल तुमचा. या ठिकाणी इथं 1 आहे, इथं मोस्टली 2 आणि 3 मध्ये आहे. तुमच्या ग्राफ बुकमध्ये बरोबर करेक्ट येणार आहे. मोस्टली 2.5 वगैरे काहीतरी येईल. जे येईल तुमच्या ग्राफ बुकमध्ये तुमचं जे येईल ते लिहायचं आहे. इथं लिहिल्यानंतर हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मी लिहून घेतलेला आहे.
आणि आता ग्राफ पेपर सगळा तयार आहे, स्केल लिहिलेलं आहे, सगळं चेक करायचं, बाकी सगळं लिहिलेलं आत का नाही ते सगळं लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे सोल्युशन जे फायनल आन्सर ते व्हाईट पेपरवर लिहायचं असते. द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 1, द व्हॅल्यू ऑफ x इज 1, while second 2.5, value of y is 2.5. Therefore x is equal to 1 and y is equal to 2.5 is the solution of given simultaneous equations. Or we can also simply write as like this: solution is first value is 1 and second value, the value of y is 2.5. That is 1, 2.5 is the required equation. Do you understand this one? हे जर समजलं असेल तर तुम्ही होमवर्क करायचा आहे. मला परत रेग्युलर क्लास स्टार्ट झाल्यानंतर मी ह्या सगळ्या 6च्या 6 तुम्ही सॉल्व करायचा आहे. जर समजा तुम्हाला नाही जमलं की इथं मी परत सॉल्व करून देईन, पण तुम्ही ट्राय करा, घरामध्ये ट्राय करा, सगळ्या नोट्स लिहून घ्यायचं आहे आणि अप टू डेट बुक ठेवायचं आहे. आणि यू कॅन यूज द लॉंग स्केल वापरायचं आहे आणि पेन्सिलचं टोक शार्प करायचं आहे. शार्प करून हे सगळं करायचं आहे. शार्प केल्याशिवाय करू नका, ब्लंट असेल तर चांगलं दिसणार नाही. हे सगळं तुम्हाला जमेल. मग आपण आता हे सगळं संपल्यानंतर हे म्हणजे थर्ड मेथड, यूजिंग सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय यूजिंग ग्राफिकल मेथड. हे इथं कंप्लीट झाले. ग्राफ बुक इथं तुम्ही स्टॉप करू शकता. ग्राफ बुकमधलं सगळं संपलेलं आहे शिकवून, तुम्ही मात्र करू शकता. पण रेग्युलर बुकमध्ये आपण करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत. पुढची मेथड आहे क्रॅमर्स रूल म्हणून. क्रॅमर्स रूल मीन्स फोर्थ मेथड आहे, जे आपण सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असतात ते आपल्याला क्रॅमर्स रूल म्हणून आहे, त्या मेथडनं पण सॉल्व करता येते. त्याचं आपण स्टडी करणार आहोत. तर क्रॅमर्स रूल कसं असते, इथं यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 आहे. त्यामध्ये फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर असं दिलेलं आहे. या असं साईन जे दिलेले आहे त्यामध्ये याला हे डिटर्मिनंट म्हणतात. डिटर्मिनंट इट इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल डी. हा डिटर्मिनंटचा साईन आहे. त्याच्यामध्ये नंबर लिहिले आहे 3 आणि इथं 2 आहे, इथं 4 आणि 5 आहे. इथं जेव्हा आपण सॉल्व करायचं असते तेव्हा जनरली फर्स्टमध्ये काय करायचे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन फर्स्टली करायचं. 3 × 5 इथे लिहिले इज इक्वल टू 3 × इथं काय करणार आहोत 5 देणार आहे. त्याच्यानंतर मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन नेक्स्ट करणार आहोत. हे फर्स्ट आणि हे सेकंड टाईम. इथं त्यांनी इथं दिले डॉट डॉट × 4 मीन्स 2 × 4 इथं 2 राहिलेलं आहे. इथं या ठिकाणी बॉक्स दिलेले आहे, तिथं बॉक्समध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 3 × 5. 3 × 5 3 5 जा 15. इथं 15 येणार आहे. आणि इथं नेगेटिव्ह आहे तसं मायनस 2 4 जा 8 त्यांनी दिलेले आहेत. 15 - 8 15 - 8 इज इक्वल टू 7 इज द रिक्वायर्ड आन्सर. 7 इज द रिक्वायर्ड आन्सर. अशा टाईपचे सम बोर्ड एक्झामला 1 मार्काला विचारतात, त्यामुळे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. इथे वेगवेगळे लेटर्स असतात किंवा तुम्ही वेगवेगळे नंबर्स असू शकतात, तुम्ही सॉल्व करू शकता. याच्यामध्ये आणखीन सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनेंट्स. इथं तो डिटर्मिनेंट आहे, फक्त डिटर्मिनेंट असं दिलेलं नाही. यामध्ये मात्र तुम्हाला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनेंट असा दिलेला आहे. मात्र इथं डिटर्मिनेंटचं साईन आहे, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात यायला पाहिजे हा डिटर्मिनेंट आहे. आता याचं सोल्युशन लिहिताना सोल्युशन सेकंडमधलं फर्स्ट आपण सोल्युशन लिहितोय. सोल्युशन घेताना इकडे काय करणार, परत डिटर्मिनेंट घेतोय -1 7 2 आणि 4 इज इक्वल टू. इथं आपण मल्टिप्लिकेशन कसं करतोय बघा, नीट लक्ष द्या. पहिल्यांदा लिहिताना ऑर्डर चुकलं की सगळं चुकलं. फर्स्ट नंबर आणि त्याच्या क्रॉसमध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन मीन्स -1 × 4 मायनस, हे मायनस साईन ऑलरेडी आहे फॉर्म्युलामध्ये, मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 × 7 यू कॅन राईट 2 × 7 और 7 × 2. इथं क्रम बदलला तरी चालते.
7 इंटू 2 इंटू 7 लिहिले किंवा 7 इंटू 2 लिहिला तरी चालेल. आता इज इक्वल टू हे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह. 1 4 1 जार 4, निगेटिव्ह साइन ॲज इट इज 2 इंटू 7, 2 7 जार 2 7 14, विच इज इक्वल टू बोथ द साइन्स आर निगेटिव्ह. दोन्ही साइन्स निगेटिव्ह आहेत म्हणून या दोघांची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. मात्र बिगर साइन निगेटिव्ह असल्यामुळे, सेम साइन असल्यामुळं हे निगेटिव्ह साइन द्यावं लागेल. 14 प्लस 4 18 असा आन्सर आला. तुम्हाला असं रेक्टँगल करावं लागेल. खाली आन्सर, फायनल आन्सर लिहिताना असं लिहिलं तरी चालते. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ द determinant is negative 18 असं तुम्हाला सोल्युशन घ्यावं लागेल. त्यानंतर सेकंड सेम ॲज इट इज असंच आहे ते तुम्ही होमवर्क करायचं आहे नोटबुकमध्ये. ते मला दिसलं पाहिजे. तुम्हाला जेव्हा क्लास स्टार्ट होईल तेव्हा मी चेक करणार आहे, त्यावेळी दिसायला पाहिजे. तर थर्ड सम जरा वेगळ्या टाईपमध्ये फ्रॅक्शनमध्ये, म्हणून तो मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. जे अवघड सम्स आहेत मी ते सॉल्व करून देतो आहे. जे इझी आहेत अशाच टाईपचे, अगदी इझी आहेत, अत्यंत तुम्हाला जमतील असेच सम्स तुम्हाला मी होमवर्क म्हणून देणार आहे. अदरवाईज मी देत नाही. जे अवघड आहेत ते मी सॉल्व करायला लागलो. तिथं पण ग्राफमध्ये आपण फिफ्थ सम जरा टफ होतं म्हणून मी सॉल्व करून दिले. बाकीचे सगळे इझी तुम्हाला घरी करायला देतो आहे. इथं सुद्धा सेकंड सम सेम फर्स्ट टाईपमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही सॉल्व करू शकता. पण मात्र इथं हा पण इझी आहे, मात्र इथं काय फ्रॅक्शनमध्ये आहे म्हणून मी सॉल्व करून देणार आहे. सोल्युशन हा डिटर्मिनंट ॲज इट इज तुम्ही लिहून घेऊ शकता. इथं 7/3, 5/3, 3/2, 1/2 डिटर्मिनंटचा साइन आहे. इज इक्वल टू इथं पण क्रॉस, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2. इथं 3 ला 3 कट होतोय, मात्र आपण कट करायचा नाही, कट करण्याची गरज नाही, कारण इथं 3 2 जा दोन्हीकडे 3 2 जा 3 म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शनच्या वेळी जेव्हा फ्रॅक्शनची आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा त्यांचे जे डिनॉमिनेटर आहेत ते डिनॉमिनेटर इक्वल असणं गरजेचं आहे. परत आपल्याला मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर इक्वल करून घेण्यापेक्षा इथं आपल्याला कट न करता तसंच ठेवूया. 7 × 1 जेव्हा आपण फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करतोय, फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करताना न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आहे, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस इथं पण 5 × 3 अपॉन इथं 3 × 2 असं करायचं असते. विच इज इक्वल टू 7 × 1 7 1 जार 7/6 3 2 जार 6 मायनस 5 3 जार 5 3 15 अपॉन 3 × 2 3 2 6 विच इज इक्वल टू. आता बघा इकडे डिनॉमिनेटर्स दोन्ही सेम झालेले आहेत. जेव्हा आपण सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करतो फ्रॅक्शनचे तेव्हा डिनॉमिनेटर मस्ट बी इक्वल असणं गरजेचं आहे. इक्वल आलेले 6 आणि वरचं आहे 7 - 15. 7 - 15 इज इक्वल टू, हे बघा 7मधून 15 कट करता येत नाही. 15 - 7 मीन्स -8. 15 - 7 कट केले 8 आणि बिगर साइन निगेटिव्ह 6 विच इज इक्वल टू -2 3 जार 2 4 जार -4/3 is the final answer. Therefore, the value of the determinant is -4/3 is the final answer. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला डिटर्मिनंटची अशा पद्धतीनं व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट? इफ वी आर गिवन these
A1, A2, B1, B2. Then in general you can find the value of the determinant are like this, multiplying A1 with B2 is equal to A1 into B2 minus A2 into B1. A2 into B1. This is the method to find the value of the determinant. Using this method, using this formula, we can solve the simultaneous equation by Cramer's rule. Cramer's rule is first introduced by Cramer. So the name of the mathematician is Cramer. Therefore, using the method of Cramer, we can solve the simultaneous equation. Solve the following simultaneous equations using the Cramer's rule. First equation is 3x minus 4y is equal to 10. And second, 4x plus 3y is equal to 5. But for solving the simultaneous equation using Cramer's rule, first we have to write the given two equations in ax plus by is equal to c form. First we have to write the given equations in the form of as like this. First we can write as like this solution. First equation is 3x minus 4y is equal to 10. This is equation number 1. Second equation is 4x plus 3y is equal to 5. These two equations are in the form of ax plus by is equal to c. Second is also ax plus by is equal to c. Then how to solve this one? First we have to find the value of dx and dy. First we have to find the value of d. D means there is no coefficient, therefore eliminate the constant term, then put the values of coefficients of x and y in an order, क्रमानं हे values लिहून घ्यायचा. coefficient of x and coefficient of y. coefficient of x is 3, coefficient of y is -4, coefficient of x is 4 and coefficient of y is 3. This is the value of d. Now solve this, which is equal to 3 into 3 minus -4 into 4. We get 3 into 3, 3 3 are 3 3 now, minus into minus plus 4 4 are 4 4 16, which is equal to 25. We get the value determinant is equal to 25. Then second one, dx. For finding the value of dx, we have to write the values by eliminating the x. We have to eliminate these two numbers, and these two numbers are written in reverse order. Reverse order means 10 and 5 आपल्याला फर्स्टली लिहावं लागेल. राईट डाऊन 10 and 5 फर्स्ट. इथं लक्षात ठेवा, dx ची व्हॅल्यू फाइंड करताना आपल्याला ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज रिव्हर्स टाईपनं लिहायचं आहे. पहिल्यांदा 10 आणि 5 लिहायचं, dx आहे म्हणून x ची व्हॅल्यू घ्यायचं नाही, -4 आणि 3, -4 आणि 3 सेकंडली लिहायचं आहे. कीप इन माइंड दॅट स्टार कमी होतोय, ह्या नंबर उलट लिहायचं आहे तसं लिहिलं की आन्सर रॉंग येणार आहे, त्या पद्धतीनं लिहायचं आहे. आणि हे आपल्याला समजण्यासाठी मी सोपी ट्रिक आता हे सम संपल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे. ते जर तुम्ही ट्रिक आयडिया वापरला तर तुम्हाला अगदी लवकरात लवकर आन्सर मिळेल. लक्षात ठेवण्याचं कारण इथं 10 into 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आहे, इथं मायनस, इथं -4 into 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, विच इज इक्वल टू 10 into 3, 10 3 are 30, मायनस इंटू मायनस प्लस 4 5 are 20,
वी गेट द व्हॅल्यू ऑफ dx इज इक्वल टू 50. dxची व्हॅल्यू 50 मिळालेली आहे. तर dxची व्हॅल्यू मिळाली आहे. आता dyची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, dyची व्हॅल्यू कोएफिशियंट ऑफ वायचं जे कोएफिशियंट आहे ते इलिमिनेट करावं लागेल आणि एक्सचं कोएफिशियंट आणि आपल्याला कॉन्स्टंट टर्मचं कोएफिशियंट तिथं लिहावं लागेल. dyच्या इन ऑर्डरली लिहावं लागेल, क्रमानं लिहावं लागेल. dy आपण व्हॅल्यू घेताना वायचं कोएफिशियंट आपण घेत नाही, त्यासाठी 3 आणि 4 एक्सची कोएफिशियंट लिहून घेतो इथं, एक्सची कोएफिशियंट. त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म्स 10 आणि 5. याचं डिटर्मिनंट सॉल्व करण्याची रीत तुम्हाला माहिती आहे. इकडे बघा, इथं 3 × 5 3 × 5 आणि इथं -10 × 4 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतोय आपण, विच इज इक्वल टू 3 × 5 3 × 5 15 -10 4 40 विच इज इक्वल टू dyची व्हॅल्यू येते. आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन करून तुम्ही बघा, विच इज इक्वल टू नेगेटिव्ह नंबर मोठा आहे, देअरफॉर -25 इज द आन्सर. हे -5 dyची व्हॅल्यू मिळालेली आहे. याच्यावरून आपल्याला क्रॅमर्स रूल यूज करून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बाय युजिंग क्रॅमर्स रूल. एक्स इज इक्वल टू, एकच मिनटं सर. हां, एक्स इज इक्वल टू dx अपॉन d. द व्हॅल्यू ऑफ dx इज हियर 50 and the value of d is 25. x is equal to 20 upon 25, 25 1 that 25 2 that, therefore x is equal to 2. You can also write y is equal to dy. The value of dy is -25 upon value of d is 25, therefore 25 1 that 25, 25 1 that 25, therefore y is equal to -1. Therefore this is the final. Therefore x is equal to 2 and y is equal to -1 is the solution of given simultaneous equations. सिम्पली सगळ्यात लक्षात ठेवण्यासाठी हा एवढी कसं लक्षात ठेवायचं, क्रम बदलला तुम्हाला dx dy किंवा डीची व्हॅल्यू जर समजा फाइंड करायची कसं लक्षात येत नसेल तर एक ट्रिक आहे, आयडिया ट्रिक आहे तुमच्यासाठी. फक्त इतरांना नाही, फक्त लक्षात ठेवायचं. रफमध्ये करायचं सगळं, ओरिजिनल करायचं नाही, पेन्सिलनं आन्सर शीटवर करायचं, रफ करायचं लगेच. इथं बघा, यामध्ये समजा असं हे जर स्टँडर्ड फॉर्म असेल dx प्लस x प्लस dy इज इक्वल टू c अशा फॉर्ममध्ये आहे, तर आपण काय करायचं, र म न असं लिहून घ्यायचं आहे. इथं काय करायचं, र म न काय वर्ड आहे लक्षात ठेवा, र म न मरण असं लिहून घ्यायचं आहे. आणि ह्या दोघांचाही गट करायचा, 2 अक्षरांचाही गट करायचा आहे. हे 2 अक्षर, हे 2 अक्षर, अशा पद्धतीने गट करायचा आहे. इथं काय लिहायचं, आपण डी लिहायचं आहे, त्याच्यानंतर इथं dx लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं dy लिहायचं आहे. dx आणि dy. आता डीची व्हॅल्यू कसं लिहायचं बघा, डीची व्हॅल्यू लिहिताना इथं कसं लिहायचा, समजा इथे a1x b1y c1 किंवा a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 असं लिहिलं की डीची व्हॅल्यू कसं लिहितात बघा, डी इज इक्वल टू, इथं लक्ष द्या, डीची व्हॅल्यू र आणि मच्या खालचं, र आणि मच्या खालचे कोएफिशियंट द्यायचं आहे. इथे a1 a2 b1 b2 असं येईल. त्यानंतर dxची व्हॅल्यू देताना बघा नीट लक्ष द्या, इकडे dxची व्हॅल्यू देताना नच्या खालचं आधी लिहायचं आहे, म्हणजे c1 c2 लिहायचं आहे. त्याच्यानंतर मच्या खालचं b1 आणि b2 लिहायचं आहे. आणि लास्टली dyची व्हॅल्यू देताना काय करायचं, र आणि नच्या खालचं, रच्या खालचं a1 a2, इथे a1 आहे a2 आहे,
आणि नच्या खालचं द्यायचं आहे. नच्या खालचं 7 आणि C2 7 आणि C2 ह्या अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला कृती आहे. जर लक्षात राहिलं नाही तर तुम्हाला काय करता येईल ते अशा पद्धतीनं लक्षात ठेवून तुम्हाला या पद्धतीनं असंख्य सम्स तुम्हाला सॉल्व करता येतील. आता हे पहिलं झालं. दुसरं झालं बाकीचे जे मी सोडवून देत नाही ते तुम्ही घरी वहीमध्ये सोडवायचं आहे. अत्यंत सोपे सगळे असेच करायचे. फक्त आता वेगळ्या टाईपचं आहे जरा. हे जे इक्वेशन आहे हा इक्वेशन आहे ना या टाईपनं दिलेलं नाही आहे. स्कॅटर्ड टाईप आहे. एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 या टाईपमध्ये आपल्याला हे टाईप चेंज करावं लागेल. फर्स्ट कॅन राईट इन द एक्स प्लस बी वाय टेक दिस इक्वल टू RHS -4 राईट साईडला घ्यायचं आहे. तर -4चं +4 होते. इट इज नॉट नेसेसरी टू राईट प्लस याची गरज नाही लिहिला तरी चालते, हे लिहिला तरी चालते. हे प्लस झालं. सेकंड इक्वेशन यामधलं सेकंड इक्वेशन एक्स आहे बी वाय इकडे घेतल्यानंतर हा निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होईल. इथं असं येणार 6x + 5y इज इक्वल टू 8 असं येणार आहे. हे दोन इक्वेशन तुम्हाला मिळाले. आता काय करायचं आहे dx आणि dy ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. कारण d ची व्हॅल्यू कसं करायचं d ची व्हॅल्यू करताना आपण जे टिक वापरले क्लिप्टी वापरले त्या पद्धतीने जर समजा ठेवायचं म्हणलं की र म न हळू चित्र मी लिहून घेतोय. र म र आणि मच्या खालचे नंबर्स लिहून घ्यायचे. 4 आणि 6 त्यानंतर 3 आणि 5 हे सॉल्व करूया आपण. विच इज इक्वल टू 4 × 5 4 × 5 -3 × 6 4 5 are 20 -3 संग 18 विच इज इक्वल टू 2 येते. डी ची व्हॅल्यू 2 आलेली आहे. आता dx ची व्हॅल्यू काढायची आहे. dx ची व्हॅल्यू काढताना लक्षात ठेवायचं न आणि अक्षरं बघायचं. इथं लिहायचं आहे dx ची व्हॅल्यू करताना न आणि मच्या खालचं. पहिल्यांदा नच्या खालचं लिहायचं आहे 4 8 आणि नच्या खालचं नंतर मच्या खालचं लिहायचं आहे 3 आणि 5 3 आणि 5 इथं लिहायचं इज इक्वल टू 4 × 5 4 5 -8 × 3 और 3 × 8 इथं काय करणार 4 × 3 4 3 जार 4 5 जार 4 25 -8 × 3 8 3 जार 8 3 24 विच इज इक्वल टू 20 - 24 we get -4. dx is equal to -4. Then dy is equal to dy. Take dy eliminating what r n. The coefficient of x 4 and 6 आणि नचा 4 आणि 8. इथं सॉल्व करतो. डिटर्मिनंट आपण डिटर्मिनंट सॉल्व करण्याची मेथड आहे 4 × 8 -4 × 6 विच इज इक्वल टू 8 × 32 -7 × 24 विच इज इक्वल टू 32 - 24 is 8. dy is equal to 8. By using Cramer's rule, d is equal to dx upon d and x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. X, the value of dx, that is dx is -4 and the value of d is 2. 2 1s are 2 2s are, therefore x is equal to -2. x ची व्हॅल्यू -2 आलेली आहे आणि y ची व्हॅल्यू y इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ dy ची व्हॅल्यू 8 आलेली आहे 8 ठेवा आणि d ची व्हॅल्यू 2 आहे. therefore व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू मेक ए व्हॅल्यू ऑफ 8 व्हॅल्यू ऑफ y इज 4. therefore this is the solution. therefore x is equal to -2 and y is equal to 4 is the
solution of given simultaneous equation. Given simultaneous equations. अशाच पद्धतीनं तुम्ही बाकीचे आता पहिलं दुसरं सोडून दिलेलं आहे, तिसरं चौथं पाचवं तुम्ही घरी सोडवायचं. होमवर्क मी चेक करणार आहे, नोटबुकमध्ये सॉल्व करा आणि 6th सम मी सॉल्व करून देणार आहे. 6th सम 6वं समीकरण तेवढा मी आपण सॉल्व करून देणार आहे. इथं 6th सम आहे, या ठिकाणी 6th सम जरा वेगळ्या टाईपचा आहे म्हणून सॉल्व करून देतोय मी. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. 6th सममध्ये काय चेंज आहे ते फक्त बघू शकता. इथं आहे ना, इथे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी हे फ्रॅक्शन दिलेले आहे. डिनॉमिनेटरला 2 दिलेले आहे, फक्त तो कॅन्सल करायचा आहे. फक्त मी काय करतो, इथं इक्वेशनला नंबर देतो, जे आहे x + 3y = 2. इक्वेशन नंबर 1 म्हणलेलं आहे. त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे x - y/2 = 1/2. याला इक्वेशन नंबर 2 म्हटलेलं आहे. मी काय करतो आहे, सेकंड इक्वेशनला हे दोन्ही 2 कट करण्यासाठी, हे कॅन्सल करण्यासाठी मी काय करणार आहे, तर या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करणार आहे. कारण या दोघांचं डिनॉमिनेटरचं जे एलसीएम आहे ते 2 येते. देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2 न मल्टिप्लाय करणार आहे. 2 × x - 2 × y/2 = 2 × 1/2. 2 कट झाला, इथं 2 कट झाला. देअरफॉर 2x - y = 2 कट झालेले 1 राहिलेले आहे. हे असे इक्वेशन मिळते. सेकंड इक्वेशन मी फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन परत एकदा लिहून घेतो. इथं 2x + 3y = 2 असं मिळालेलं आहे. हे फर्स्ट इक्वेशन आहे. थर्ड इक्वेशन 2x - y = 1 मिळालेलं आहे. समजा आपण न घेतलं की आपल्या सोयीनुसार आपण लिहू शकतो. ची व्हॅल्यू घेताना इथं रच्या खालचे 2 आणि मच्या खालचे 3 आणि याचं काही नाही म्हणजे कोएफिशियंट, इथं काही नाही म्हणजे कोएफिशियंट 1 असतं, तर निगेटिव्ह आहे म्हणून -1 विथ साईन यायचं आहे. विच = ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो आहे मी. 2 × -1 2 × -1 -3 × 2 3 × 2 असं लिहितो आहे. त्यानंतर इकडे 2 × 1 -2 -2 3 = 6 which is equal to -8. The value of d is -8. ची व्हॅल्यू -8 मिळालेली आहे. त्यानंतर dx ची व्हॅल्यू फाइंड करतो मी. dx ची व्हॅल्यू फाइंड करताना न र, आता नच्या खालचं dx ची व्हॅल्यू करताना इथं काय करतो 2 1 आणि 3 - 1 which is equal to 2 × -1 -3 × 1 which is equal to -2 - 3 × 1 3 which is equal to -5. dx ची व्हॅल्यू -5 आलेली आहे. आता dy ची व्हॅल्यू फाइंड करतोय मी. dy ची व्हॅल्यू इथे dy ची व्हॅल्यू बघा. dy ची व्हॅल्यू च्या खालचं घ्यायचं, रच्या खालचं 2 आणि 2 आणि 2 आणि 1 असं आहे. ते म्हणजे वायचं व्हॅल्यू युनिट करायचं आणि तशा पद्धतीनं घ्यायचं आहे. विच इज इक्वल टू 2 × 1 -2 × 2 which is equal to 2 × 1 2 -2 2 4 which is equal to -2. ही ची व्हॅल्यू आलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, युजिंग क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. व्हॉट इज द क्रॅमर्स रूल? x is equal to dx upon d and y is equal to dy upon d.
dy upon d. Therefore, substituting the value of dx and d. What is the value of dx? Here is value of dx is negative 5 upon the value of d is negative 8. Negative get cancelled. X is equal to 5 upon 8. Negative divided by negative is positive. Then what is the value of dy? The value of dy is negative 2 upon the value of d is negative 8. Negative 8 देखिए negative get cancelled. Therefore y is equal to 2 1 are 2, 2 4 are 8. 1 upon 4 is the value of y. Therefore we can write as like this: x is equal to 5 upon 8 and y is equal to 1 upon 4 is the solution of given simultaneous equations. अशा पद्धतीनं आपण क्रॅमर रूलचे जे सम्स आहेत ते 3 सम्स मी सॉल्व करून दिलेले आहेत. जे अवघड होते सुरुवातीचे 2, बाकीचे सगळे असेच आहेत आणि लास्ट वन 6th वन एक अवघड होतं म्हणून ते सोडवून दिलेलं आहे. तुम्ही 3rd 4th आणि 5th ॲज अ होमवर्क म्हणून करायचं आहे. यू कॅन सॉल्व द सम नंबर 3rd 4th and 5th ॲज अ होमवर्क करायचं आणि मी वह्या तब्येत चेक करणार आहे. आल्यानंतर वह्या चेक करेल हे सगळं तुम्ही सोडवून ठेवायचं आहे. ठीक आहे. बंद होत नाही काय? बंद झाले ना? कुठलं कराय